आणि आता पुढील बातमीकडे वळूया। एकीकडे स्त्री शक्तीचा गजर तर दुसरीकडे विधवा स्त्रीचा अनादर होतो आहे। प्रशासनाने बेघर केल्याच्या विरोधात प्रहारचा ठिय्या पाहायला मिळतोय। एका बाजूला नवरात्रोत्सवात देवीची पूजा करून यध्र नार्यस्तु पूजनते असा घोष सुरू असताना दुसऱ्या बाजूला वरुड तालुक्यातील रोशनखेडा येथे एका विधवा महिलेचे घर नायब तहसीलदारांच्या आदेशावरून पाडण्यात आले आहे, ज्यामुळे ती महिला 2 मुलांसह रस्त्यावर आल्याचंही चित्र इथे पाहायला मिळते। प्रशासनाची ही कारवाई केवळ धक्कादायकच नाही तर मानवी संवेदनांना हरवणारी ठरली आहे। या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन करत तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलनही केलंय। आज नवरात्रात देवीचे गुणगान करणारे समाजमन आणि संवेदनशून्य प्रशासन या 2 टोकांची विसंगती ठळकपणे समोर आली आहे। विधवा महिलेचे घर उद्ध्वस्त करून तिला बेघर करणाऱ्यांनी स्त्री शक्तीची थट्टाच उडवली आहे, मात्र प्रहार संघटनेने तिच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाला धडा शिकवलाय। साहित्य थेट तहसील कार्यालयात नेले आणि घर उद्ध्वस्त झालेल्या महिलेने मदतीसाठी धाव घेतली, पण कुठलीही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तिने प्रहार संघटनेकडे धाव घेतली आणि मग वरुड तालुका प्रहार संघटना अक्षरशः तिच्या मदतीला उभं राहिले आहे। प्रहार कार्यकर्त्यांनी महिलेचे घर पाडून बाहेर फेकलेले सामान थेट तहसील कार्यालयात नेऊन ठेवले। एवढ्यावरच न थांबता उपाशी असलेल्या महिलेबरोबर तहसीलदारांच्या दालनातच जेवण करून ठिय्या आंदोलन सुरू केले। प्रहार तालुका संघटक अजय चौधरी व तालुका प्रमुख प्रणव कडू यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला। ते म्हणाले, नायब तहसीलदारांना खरोखर घर पाडण्याचा अधिकार आहे का? न्यायालयाचा आदेश न घेता ही कारवाई कशी केली? नोटीस दिल्याच दिवशी घर पाडणे हा नियम तरी आहे का? या प्रश्नांना तहसीलदार शेळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमार यांनी स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत। शेवटी चूक झाली, यापुढे अन्याय होणार नाही अशा आश्वासनावरच प्रशासनाला पाय उतार व्हावे लागले आहे। त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। यावेळी प्रहार आक्रमक संघटनेचे अध्यक्ष गजानन ब्राह्मणे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे विलास पंडागडे, लीलाधर काकडे, अजय बहुरूपी, सुरेश नागले आदीसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी होती।